बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक रोहिदास दुसार लिखित कथा सती. ब्रिटिशकालीन मध्य आणि वराड प्रांतातील जबलपूर या जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणापासून 10 मैल अंतरावरील नर्मदा नदीच्या प्रशस्त पात्रामध्ये 24 नोव्हेंबर 1829 रोजीच्या रखरखत्या उन्हामध्ये एक मोठा जमाव एकत्र आला होता. काळ्या कभिन्न दगडगोट्यांना कुशीत घेत, दोन्ही काकांतील हिरव्यागार पिकांना आपल्या सहस्त्र प्रेमळ हाताने हळुवारपणे कुरवाळत, लाल भडक वाळूच्या पायघड्यांवरून रुपेरी किरणांची पासोडी पांघरून, कधी अक्राळ विक्राळ रूप धारण करीत तर कधी मंजूळ गीत गात, लढिवाळपणे नागमोडी वळणं घेत युगे युगे वाहणाऱ्या या नर्मदा मातेने आत्तापर्यंत अशा प्रकारच्या अगणित यात्रा अनुभवल्या असल्या तरी त्या दिवशीच्या यात्रेतील तणाव थोडाफार वेगळाच दिसून येत होता. एरवी एवढ्या मोठ्या समूहानं मनात आणलं असतं तर नर्मदा मात्रेचे पात्रसुद्धा बदलू शकले असते. पण त्यावेळी पात्रातील रजकण देखील त्यांना वज्रासारखा अभेद्य वाटत होता. त्याला कारणही तसंच होतं. ती एक नियमित प्रेतयात्रा असली तरी शासनाच्या आदेशाविरुद्ध घडत असल्या घटनेचे साक्षीदार होणं त्यांच्या वाट्याला आले होतं. यातून जर का उद्या काही कमी जास्त उद्भवलं तर परिणामाची कल्पनाच त्यांना सहन करण्यासारखी नव्हती. गेल्या वर्षभरामध्ये त्या परिसरात अशा प्रकारे घडलेल्या काही घटना त्याने ऐकलेल्या होत्या. होता होईल तेवढ्या लवकर मृतदेहावर अग्निसंस्कार झाले आणि तो विधी पार पडला की मग आपण सुटलो एकदाचे, या विचाराने जमावातील प्रत्येकजण घाई करीत होता. त्याचबरोबर एक दुसऱ्याला दबक्या आवाजामध्ये अमुक एका गावी अशाच प्रकारची घटना घडून त्याचे परिणाम अद्यापपर्यंत तेथील लोकांना कसे भोगावे लागत आहेत याचं वर्णन रंगवून ऐकवित होता. अंत्यसंस्कार विधी अखेरच्या टप्प्यामध्ये आला होता. अर्धा पुरुष उंचीची चिता रचून त्यावर मृतदेह ठेवण्यात आला होता. मुखामध्ये अखेरचे पाणी सोडून झाल्यावर उर्वरित लाकडे रचून अग्नी दिल्यावर तो विधी आटोपणार होता. रचलेल्या चितेपासून 5 पावलांच्या अंतरावर त्या मृताची पत्नी सती जाण्यासाठी सज्ज झाली होती. सती माँ की जय असा घोषणाद करून तिचे दर्शन घेण्यात येत होतं. सफेद रंगाची वस्त्रे प्रदान केलेले तिचे केस पाठीवर मोकळे सोडून भांगामध्ये शिंदूर भरण्यात आला होता. कपाळावरील कुंकुवाच्या मोठ्या टिळ्यावर तांदळाचे दाणे चिकटवण्यात आले होते. गळ्यामध्ये फुलमाळा घालून हातात हिरव्या चुड्यासह तिला सौभाग्य अलंकारानं सजवण्यात आलं होतं. तिच्या दोन्ही हातात श्रीफळ देऊन तिला चितेच्या दिशेनं निघण्यास प्रवृत्त करण्यात येत होतं. स्वतःहून चितेवर उडी नाहीच घेतली तर खबरदारी म्हणून चौघेजण चारही बाजूने हातामध्ये लांब काट्या घेऊन तिला आत ढकलण्यासाठी सज्ज होते. तिने देखील आल्या प्रसंगाला सामोरं जाण्याची मानसिक तयारी केली होती. मान सूर्याकडे वळालेली, नारळ असले दोन्ही हात नमस्कारासाठी वर उचलले गेलेले, तोंडाने काहीतरी पुटपुटत ती धीरगंभीरपणे सावकाश पावलं टाकत चितेच्या दिशेनं जात होती. ज्याचा हात हातात घेऊन आपण उभे आयुष्य सुखदुःखाची पाठराखण केली त्याला अखेरच्या प्रवासात सुद्धा साथ देण्यासाठी ती त्याच्यासोबत जायला निघाली होती. तिच्या चाल गतीनेच सती माँ की जय, सती माँ अमर रहे अशा घोषणा त्या पात्रातील रखरखत्या उन्हामध्ये उपस्थितांचे काळी चिरत आत घुसत होत्या. प्रेताला अग्नी देण्याचा क्षण येतात सर्वत्र शांतता पसरली आणि जे घडायला नको होतं तेच प्रत्यक्षात येण्याची चिन्हे दिसू लागली. तेथील प्रत्येकजण तो क्षण टाळण्यासाठी प्रार्थना करीत असतानाच नियतीच्या मनात काही वेगळंच दडलेलं होतं. ती नीरव शांतता भंग करीत घोड्यांच्या टापांचा आवाज त्यांच्या दिशेनं येत होता. टापांच्या दिशेकडून धुळीचे लोट दिसून येताच तेथील वातावरण एकदम बदललं. काय करावं आणि काय करू नये असे प्रत्येकाचे हाल झाले. त्या टापांचा अर्थ प्रत्येकजण जाणून होता. एवढ्याशा क्षणातही त्या भल्या जमावामध्ये 2 मतप्रवाह निर्माण झाले. अरे चलो भाई, जल्दी करो, हैवान आ पहुंचे है. अरे कहाँ गया वो?
अभी क्या देख रहे हो? जी जी, भाई लगा दो अग्नि, उठा दो उठा दो उठा दो उसको। क्या देख रहे हो? हैवान आएगा तो क्या करोगे? नहीं नहीं भाई नहीं, ठहरो, अंगार अंगार मत लगाओ, पल भर ठहरो ठहरो, वरना शांति रखो रखो नीचे उसको। जहर की परीक्षा मत लो भैया, रख दो उसको जगह पे। या क्षणी झालेल्या गोंधळामध्ये नक्की कोणता निर्णय घ्यायचा हे राहून गेले आणि जैसे थे परिस्थिती असतानाच तो टापांचा आवाज एक फेरी मारून जमावामध्ये येऊन विसावला. टापांचा पूर्वी इतिहास पाहता हाच निर्णय या क्षणाला घेणं योग्य व शहाणपणाचं होतं. 6 घोडेस्वारांनी प्रत्यक्ष परिस्थिती डोळ्यांखाली घातल्यानंतर त्यांच्या धापांतून समाधानाची जाणीव ऐकू येऊ लागली. क्षणभर दोन्ही बाजूंकडून स्मशानात ही स्मशान शांतता पसरली. ना कोणती कृती, ना आदेश, अगर ना उक्ती. अशा अवस्थेत काही क्षण निघून गेले. या आलेल्या घोडेस्वारांमध्ये एक राजबिंडा तरुण होता. उंचापुरा, गोरा गोमटा, करारी नजर, चेहऱ्यावर जबरदस्त आत्मविश्वास. त्याच्या छातीवरील पदके आत्तापर्यंतच्या अल्पवीन पराक्रमाची साक्ष देत होती. असे हे उमदे व्यक्तिमत्व असलेला तो त्यांचा नेता या नात्याने आघाडीवर होता. जमावापैकी अनेक जणांनी त्यांच्यापैकी घोडेस्वारांना कोठे ना कोठे पाहिलेले होते. गेल्या वर्षभरात जबलपूर जिल्ह्यामध्ये ठगांशी मुकाबला करून सर्वसामान्यात सुरक्षेची भावना निर्माण करून त्यांच्या आदरास पात्र असणारा त्यांचा जिल्हाधिकारी स्लीमन, तो हाच असावा असे वर्णनावरून ओळखले. त्यास पाहण्यासाठी सर्वांची या प्रसंगीही एकच घाई झाली होती. जबलपूर जिल्ह्याचे कलेक्टर तथा मॅजिस्ट्रेट मेजर जनरल सर WH स्लीमन हे मिलिटरी अधिकारी साक्षात त्यांच्या समोर उभे होते. मुळातच धाडसी स्वभावाचा, कल्पक, स्थानिक जनतेची नाडी ओळखणारा आणि शत्रू कोणत्याही प्रकारचा असो त्याला चारी मुंड्या चित्त करणारा सर स्लीमन याच्या पराक्रमाची दखल कलकत्ता येथील कंपनी सरकारने घेऊन त्याच्या अल्पावधीतच जबलपूर जिल्ह्याचा कलेक्टर म्हणून खास नेमणूक केली होती. दरोड्यांसाठी गाजलेल्या नर्मदेच्या खोऱ्यातील ठग व भिल्ल यांना यशस्वीपणे तोंड देऊन सर्वसामान्यात सुरक्षेची भावना निर्माण करणाऱ्या सर स्लीमनने आपली येथील नेमणूक अल्पावधीतच सार्थ करून दाखवली होती. केवळ गुन्हेगारी टोळ्यांचा बंदोबस्त करूनच सर स्लीमन थांबले नाहीत, तर समाजात खरोखरच शांतता व सुव्यवस्था नांदावयास हवी असेल तर वाईट परंपरा, दुष्ट रूढी, अंधश्रद्धा म्हणजेच बालविवाह, बालहत्या, सतीचाल या बंद होणं आवश्यक होतं. हे त्यांना चांगलंच ठाऊक होतं. याचवेळी राजाराम मोहन राय यांच्यासारख्या थोर समाजसुधारकांनी या प्रश्नावर सरकारने कायदा करावा यासाठी खास प्रयत्न चालवलेले होते. परंतु कंपनी सरकार आत्ताच कुठे स्थिर स्थावर होऊ पाहत होते. शिवाय सतीबंदीसारखा कायदा करण्यास समाजातील मोठ्या घटकाचाही विरोध होता. त्यामुळे कायद्याचा मसुदा तयार होऊन सुद्धा या घटनेपर्यंत सतीबंदी कायदा मंजूर करण्यात आला नव्हता. जबलपूर जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारता सर स्लीमन यांनी एक पत्रक प्रसिद्ध करून सतीचालीस बंदी घातली. एखाद्या स्त्रीला तिच्या पतीच्या निधनानंतर तिच्या मनाविरुद्ध सती जाण्यास भाग पाडणाऱ्या व त्यांना मदत करणाऱ्या इसमावर तिचा खून केल्याबद्दलचा गुन्हा समजून त्याप्रमाणे योग्य ती कारवाई करण्यात येईल असे जाहीर करून गावोगावी दंडी पिटवली. केवळ आदेश काढूनच ते थांबले नाहीत, तर या आदेशाचा भंग करणाऱ्या अनेक इसमांविरुद्ध गुन्हे दाखल केले. त्यामध्ये त्यांना शिक्षाही झाल्या होत्या. या कार्यासाठी त्याने एक यंत्रणाच निर्माण केली होती. त्यामुळे वर्षभरा एवढ्या अल्पावधीतच स्लीमनचा दरारा जिल्ह्यामध्ये निर्माण झाला होता. कलकत्ता येथील ईस्ट इंडिया कंपनीच्या मुख्यालयानेही त्यांच्या या कामाची नोंद घेतली होती. जबलपूरपासून 10 मैलांच्या अंतरावरील नर्मदेच्या काठावर असलेल्या एका गावामध्ये उमेद सिंग उपाध्ये या ब्राह्मणाचा मृत्यू झाला असून त्याच्या पत्नीने जिल्हाधिकारी सर स्लीमन यांच्याकडे सती जाण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी केलेला तो विनंती अर्ज होता. पत्र वाचताच त्यांच्यासमोर अनेक प्रश्न उभे राहिले. कित्येक वेळा सती गेलेल्या घटनांची माहिती सरकारपासून लपवून ठेवली जात असतानाही या पत्राद्वारे सती जाण्यासाठी चक्क परवानगी मागितली होती. याचा अर्थ काय समजायचा?
या महिलेने परवानगी मागण्यामागे कोणता हेतू असेल? माझ्या परवानगीची वाट पाहत ती थांबली असेल का? जर मी परवानगी नाकारली तर ती माझ्या आदेशाचे पालन करणार का? तिच्या कुटुंबियांची यामागे कोणती भूमिका असेल? अर्जामध्ये मृत्यूची तारीख नसल्याने त्याचा अंत्यसंस्कार झाला असेल किंवा नाही हे समजण्यास कोणता मार्ग होता? जर नाममात्र परवानगीसाठी अर्ज पाठवून त्या महिलेने सती जाण्याचे कृत्य पार पाडले असेल तर त्यास स्वखुशीने केलेले कृत्य म्हणता येईल का? अशा प्रकारे एक ना दोन अनेक प्रश्नांची मालिकाच त्यांच्या डोळ्यांसमोर तरळू लागली. या सर्व जर तर प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी घटनास्थळावर विनाविलंब पोहोचणे महत्त्वाचे होते. त्यांनी लागलीच त्या विभागातील मामलतदार, फौजदार आणि इतर अधिकाऱ्यांना बोलावून या प्रकारची माहिती दिली आणि विनाविलंब फौज फाट्यासह त्या गावाकडे जाण्यासाठी निघाले. सर श्रीमन अगदी शेवटच्या क्षणी घटनास्थळी पोहोचले. एका सेकंदाचाही विलंब घटना बदलण्यास कारणीभूत ठरला असता. खरे तर दोन भिन्न प्रवाह एकत्र आल्यावर आवाज निर्माण होतो, पण या ठिकाणी तसं काही दिसून आलं नाही. काही काळ पसरल्या शांततेमध्ये प्रथम कोणी बोलावे हा प्रश्न होता. वातावरणातील तणाव अगदी शिगेला पोहोचला होता. ही कोंडी फोडण्यासाठी म्हणून घोडेस्वारांपैकी एतद्देशीय अधिकारी पुढे सरसावला. त्याने जमावाला उद्देशून सांगितलं, मयत इसम उमेदसिंग उपाध्ये यांच्या पत्नीचा जिल्हा मॅजिस्ट्रेट यांच्याकडे सती जाण्यासाठी परवानगी मागणारा अर्ज नामंजूर करण्यात आला आहे. तिला सती जाण्यासाठी मदत करणाऱ्या कोणाही इसमाविरुद्ध योग्य ती कारवाई होऊ शकते. या आदेशानंतर वातावरणात बदल झाला. जमावामध्ये कुजबूज होऊ लागली. त्यांचा आदेश मोडण्याची हिंमत कोणीही दाखवली नाही. एवढ्यात त्या अर्जदार महिलेने नातेवाईकासह सर श्रीमन यांच्यासमोर येऊन काकुलतीने विनंती करून सती जाण्याची परवानगी मिळवण्यासाठी पुन्हा तोंडी विनवणी केली. जर ती सती गेली नाही तर त्यांच्या कुळातील सर्व मृतात्मे सदोदित अतृप्त अवस्थेत वावरत राहतील. शिवाय मृत उमेदसिंग उपाध्ये याच्या मृतात्म्यासही मुक्ती मिळणार नाही. म्हणून तिला सती जाण्याची परवानगी मिळण्यासाठी तिच्या नातेवाईकांनी सुद्धा दबाव आणला. परंतु श्रीमनने आपल्या निर्णयामध्ये कोणताही बदल केला नाही. सती जाण्याचा मार्ग बंद झाल्याची खात्री होताच उमेदसिंगाच्या मृतदेहावर अग्निसंस्कार करण्यात येऊन अनेक जण आपापल्या घरी परतले. मात्र उमेदसिंगच्या विधवेने घरी परतण्यास नकार दिला. सती जाण्यासाठी ती आकांत करू लागली. 3 वेळा तिने जळत्या सरणामध्ये उडी घेण्यासाठी धावून जाण्याचा प्रयत्न केला. नातेवाईकांनी तिला प्रतिबंध केला. सर्व नातेवाईकाप्रमाणेच मामलतदाराने सुद्धा तिला घरी परत जाण्यासाठी विनंती केली. परंतु तिने कोणाचेही मानले नाही. उलट बाजूलाच असलेल्या एका तुटक्या खडकावर बसून आक्रोश करू लागली. तिने घरी परतण्यास नकार दिल्यामुळे तिची मुले आणि नातवंडे देखील तिच्या अवतीभोवती बसून राहिली. त्यांनीही घरी परतण्यास नकार दिला. नातेवाईकांच्या 2च मागण्या होत्या. त्या म्हणजे एकतर तिने सती जावे, अगर त्यांच्यासोबत घरी परतावे. ती महिला सती जाण्याचा आग्रह धरीत होती, पण सर श्रीमनचा विरोध तिला त्यापासून परावृत्त करीत होता. एवढ्यात अंधार पडला. ती विधवा अगर तिचे नातेवाईक घरी परतण्याची कोणतीही चिन्हे दिसून येत नव्हती. सर श्रीमन आणि साथीदारांनी परतण्यापूर्वी पुन्हा एकदा तिची व नातेवाईकांची भेट घेऊन सर्वांना घरी परतण्याची विनंती केली, पण काही एक फरक पडला नाही. अखेर सर श्रीमनने तिच्या नातेवाईकांना 2 समजुतीच्या गोष्टी सांगितल्या. तिच्या सुरक्षेविषयी सूचना दिल्या आणि बजावून ठेवलं की जरी त्या महिलेने स्वतःहून जाळून घेतले तरी तेथील सर्व नातेवाईकांच्या विरोधात कारवाई करण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तिच्या नातेवाईकांनी तिला समजावण्याचा प्रयत्न चालू ठेवला होता, पण काही एक फरक न पडल्याने त्या सर्वांनी अन्न पाणी त्यागून त्या पात्रामध्येच सारी रात्र जागून काढली. दुसऱ्या दिवशी ही वार्ता परिसरात वाऱ्यासारखी पसरली. सतीचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या लोकांमुळे पुन्हा एकदा नर्मदेचे पात्र माणसांनी भरून गेले. दर्शनासाठी भली मोठी रांग लागलेली होती. ती विधवा मात्र काही एक न खाता पिता त्या खडकावर रात्रभर बसून होती. डोळे बंद करून
सूर्याच्या दिशेने मान फिरवून तोंडाने काहीतरी अस्पष्टपणे पुटपुटत होती. तिचे नातेवाईकसुद्धा आदल्या दिवसापासून त्या पात्रामध्ये दिवसा रखरखीत ऊन आणि रात्री कडाक्याची थंडी या अवस्थेमध्ये बसले होते. आता त्या सर्वांनी तिला परत घरी येण्याचा आग्रह करणे सोडून देऊन सारा भरोसा देवावर ठेवला होता. आज पुन्हा तिच्या गळ्यात फुलमाला चढवण्यात आल्या होत्या. दर्शनासाठी येणाऱ्यांनी आणलेल्या फुलांचा ढिगारा खडका एवढाच भला मोठा झाला होता. तिला आता समाजाची सहानुभूती मिळत होती, तर ब्रिटिश सरकारविरुद्ध जनतेच्या मनात कटुता निर्माण होत होती. दरम्यान त्याच दिवशी त्या गावातील आणि परिसरातील काही मंडळी डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट तथा कलेक्टर सर स्लीमन यांच्या बंगल्यावर आले. त्या विधवेला सती जाण्याची परवानगी देण्याची ती मागणी करू लागले. त्याचवेळी जबलपूर शहर आणि घटना परिसरातील काही सुधारणावादी लोकांचा एक गट सर स्लीमनच्या बंगल्याभोवती गोळा होऊन त्याने सती समर्थक गटाच्या दबावाला बळी न पडता तिला तिच्या निश्चयापासून परावृत्त करण्याचे सर्व प्रयत्न करण्याची मागणी लावून धरली. या कामी या गटाने सक्रिय कार्य करण्याची तयारीसुद्धा दर्शवली. अशा प्रकारे परस्पर विरोधी गटांचे लोक एकत्र येऊन त्यांनी सर स्लीमनच्या घराला जणू वेढाच घातला होता. पण कोणाच्याही दबावाला बळी न पडता सर स्लीमननी दुसऱ्या दिवशी आपल्या निर्णयात कोणताही बदल केला नाही. दोन्ही गट सक्रिय झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी मामलतदार आणि सुरक्षा व्यवस्था कर्मचाऱ्यांना घटनास्थळाकडे रवाना केले. मामलतदार पथकासह घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्या खडकावरती विधवा सूर्याकडे टक लावून पाहत होती. शासनाच्या निर्णयाची तिला त्यांनी पुन्हा आठवण करून दिली असता अस्पष्ट शब्दात ती पुटपुटली, माझा धनी त्या सूर्याच्या जवळून माझ्याकडे पाहत आहे. तो बघा मला बोलावण्याचा इशारा करीत आहे. तो मी त्याच्याकडे जाणार आहे. तुमची कोणतीही शक्ती मला त्याच्याकडे जाण्या वाचून रोखू शकणार नाही. मला अग्निप्रवेश करण्याची परवानगी न दिल्यास मी अन्नपाणी वर्ज्य करून देहत्याग करीन. माझ्या पतीकडे जाण्यास मी उत्सुक आहे. मामलतदाराच्या बोलण्याचा कोणताही परिणाम ना तिच्यावर ना तिच्या नातेवाईकावर झाला. घटनास्थळ सोडताना मामलतदाराने आज पुन्हा तिच्या नातेवाईकांना आठवण करून दिली. परिसरातील लोकांनी घटनास्थळाला भेट देऊन त्यांना मानसिक सहानुभूती दर्शवल्याने त्यांचे नैतिक बळ थोडेसे वृद्धिंगत झाले होते. तिसऱ्या दिवशी गुरुवारी मात्र श्रीमंत जातीने घटनास्थळी उपस्थित राहिले. त्यावेळी त्या जागेला एखाद्या धार्मिक स्थळाचे स्वरूप आल्याचे त्यांना दिसून आले. त्या विधवेकडे जाऊन या निर्णयापासून परावृत्त करण्याचा एक अयशस्वी प्रयत्न त्यांनी केला. दर्शनासाठी येणाऱ्यांची रीघ वाढतच होती. लोकांनी त्या रखरखीत पात्रामध्येच आता भजन कीर्तनाला सुरुवात केली होती. जय मा सती की, सती मा की जय हो आदी नाद त्या ठिकाणी ऐकू येत होते. त्या विधवेने आणि तिच्या नातेवाईकांनी तिसऱ्या दिवशी अन्नपाण्याला स्पर्श केला नव्हता. लोकांची सहानुभूती हीच त्यांची शक्ती होती. जनमत हळूहळू सरकारच्या विरोधाकडे झुकत चालल्याचं सर स्लीमन यांच्या लक्षात आलं. जर यांच्यापैकी एखाद्याचे काही कमी जास्त झाले तर नसता प्रकार उद्भवेल याची जाणीव त्यांना झाली. जनमत सरकारच्या विरोधात जात असताना आपण घेतलेल्या निर्णयाला जिब्राल्टरच्या खडकासारखे चिकटून राहणे कितपत योग्य होते याचा विचार त्यांनी केला. आणि दुसरे म्हणजे तिच्या नातेवाईकांच्या आणि परिसरातील लोकांच्या दबावाला बळी पडून जर आपण तिला सती जाण्याची परवानगी दिली तर एक वाईट पायंडा पडेल. म्हातारी मेल्याचं दुःख नसून काळ सोकावेल अशा द्विधा मनस्थितीच्या कात्रीमध्ये ते सापडले असले तरी डगमगले मात्र मुळीच नव्हते. येणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची त्यांनी मानसिक तयारी ठेवली होती. चौथ्या दिवशी शुक्रवारी परिस्थितीने वेगळेच वळण घेतले. सारा परिसर आज त्या ठिकाणी दर्शनासाठी लोटला होता. ती विधवा व तिचे नातेवाईक अन्न पाणी वर्ज्य केल्याने त्या ठिकाणी मलूल होऊन पडले होते. जिल्हाधिकारी सर स्लीमन दुपारनंतर त्या ठिकाणी आले. परिस्थिती पाहून त्यांनी विचार केला की आपण काढलेल्या आदेशामुळे जर काही अनुचित घटना घडलीच तर त्यासाठी आपल्याला जबाबदार धरण्यात येईल. त्याने आपल्या सहकाऱ्यांबरोबर चर्चा केली. वरिष्ठांना या घटनेबाबतचा अहवाल यापूर्वीच पाठवण्यात आला होता. त्यांच्याकडून उत्तर येणं अपेक्षित होतं.
पहिले 3 दिवस विभागातील समाजसुधारकांनी जिल्हाधिकारी स्लीमन यांना साथ दिली, पण घटनास्थळावरील परिस्थिती पाहून त्यांनी नंतर जास्त ताणून धरलं नाही. सर स्लीमनने त्या विधवेच्या जवळ जाऊन पाहिलं असता तिला आज नवीन शुभ्र वस्त्र आणि फुलमाला चढवल्या होत्या. तिच्यासमोर एका धातूच्या पात्रामध्ये कोरडा भात वाढलेला होता आणि त्यावर अबीर गुलाल पसरलेला होता. तिच्या दोन्ही हातात नारळ दिलेले होते. यावेळी उठून बसण्याचे त्राण तिच्यामध्ये राहिलेले नव्हते. तरीही सर स्लीमन जवळ असल्याचे कळताच तिने कशीबशी सावरून बसत अस्पष्ट आवाजामध्ये सती जाण्याची अखेरची इच्छा पूर्ण करण्याची विनवणी केली. शांत व गंभीरपणे अगदी अस्पष्ट आवाजात प्राण कानात आणून सती जाण्याची अखेरची मागणी पूर्ण करण्याच्या स्लीमनच्या परवानगीची वाट पाहत ती पडून राहिली. सर स्लीमनने देखील तेवढ्याच शांत व गंभीरपणे तिला विनवले, तुला आणि तुझ्या मुला नातवंडांना या बिकट प्रसंगातून वाचवावे या एकाच उद्देशाने मी या ठिकाणी आलो आहे. तुला मी आता अगदी अखेरची विनवणी करीत आहे की तू हे सर्व सोडून देऊन घराकडे परतावेस. माझा आत्मा गेल्या 4 दिवसांपासून त्या सूर्याजवळ असलेल्या माझ्या पतीबरोबर आहे. त्यामुळे आता मी परत येऊ शकत नाही. त्या मलूल पडल्या देहातून ध्वनी अस्पष्ट व थांबून थांबून बाहेर पडत होता. सारा परिसर शांत झाला होता. हवेने देखील आपला वेग मंदावला होता. साऱ्या जमावाचे लक्ष आता स्लीमन साहेब आणि ती विधवा यांच्या संवादाकडे लागले होते. तुझे जर का बरे वाईट झाले तर तुझ्या मुला माणसांना काही त्रास होईल असे तुला वाटत नाही? ती सर्व खूप चांगली मुले आहेत. मी त्यांच्यामध्ये राहावे अशी त्या सर्वांची खूप खूप इच्छा आहे. जर मी परत त्यांच्याकडे गेले तर ते माझा सन्मानच करतील, पूर्वीपेक्षा अधिकच प्रेम करतील. एवढा जर तुला त्यांच्याबद्दल विश्वास आणि आदर आहे तर मग तू इथून परत येऊन तुझा आणि त्यांचा मान का वाढवित नाहीस? त्यांच्या संबंधातील माझे कार्य आता संपलेले आहे. त्यांचा सर्वांचा मी निरोप घेतलेला आहे. त्याने आता आपापली काळजी आपण स्वतः घ्यावी. माझे पूर्ण आशीर्वाद आहेत त्यांना. मी पतीसोबत जात असल्याचा निरोप घेऊन घर सोडले आहे. आता मागचे रस्ते माझ्यासाठी बंद झाले आहेत. आता एकच रस्ता बाकी आहे. तिकडे जाण्याची मला ओढ लागली आहे. ते माझी वाट पाहत असतील. असे अस्पष्टपणे सांगून थकवा आल्याने तिने मान टाकून दिली. सभोवतालच्या मुलांची पण थोड्याफार प्रमाणात हीच अवस्था झाली होती. तिच्या दर्शनाकरता लागलेली रांग मात्र संपत नव्हती. तिच्या चरणी फूल वाहून तर चितेमध्ये एक काष्ट वाहून ती चिता सतत प्रज्वलित ठेवण्यात येत होती. सर स्लीमन यांच्या निर्णयाशी तर ती विधवा आणि तिचे नातेवाईक त्यांच्या निश्चयाशी ठाम होते. नर्मदेच्या पात्रातील वातावरण कमालीचे गंभीर झाले होते. या आधी परिसरातील लोक दर्शन घेऊन परत जात असत. मात्र 4थ्या दिवशी त्यापैकी बहुतांश जणांनी पात्रामध्ये मुक्काम करणंच पसंत केलं. परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वीच कोणता तरी योग्य निर्णय घेण्याची नेमकी हीच वेळ असल्याचे स्लीमन यांनी मनाशी पक्के केले. याचवेळी वरिष्ठांकडून या घटनेसंदर्भात स्लीमन यांना काही मार्गदर्शक संदेश पाठवण्यात आल्याचे पत्र त्यांच्या हाती पडले. कंपनीच्या विरोधात जन्मत जाईल असं कोणतेही कृत्य टाळावं. संयमाने आणि खंबीरपणे शक्यतो निर्णय घेण्यात यावा. सतीबंदी कायदा प्रक्रियेमध्ये आहे. अद्यापपर्यंत त्यास मान्यता मिळालेली नाही. अशा आशयाचे पत्र हाती पडताच सर स्लीमनच्या मनावरील दडपण पार उडून गेले. या पत्राने त्यांच्या विचारांना खरोखरच मार्गदर्शन केले होते. तुटेपर्यंत न ताणता शीर सलामत तो या सूत्राचा विचार करते 5व्या दिवशी शनिवार दिनांक 28 नोव्हेंबर 1829 रोजी घटनास्थळी आले. आत्तापर्यंत वापरलेली सर्व अस्त्रे नाकाम ठरली असली तरी सहजासहजी हार मानणारा हा सेनापती नव्हता. त्याने अखेरचे अस्त्र सोडून गावातील आणि परिसरातील प्रतिष्ठितांना एकत्र बोलावले. त्यांच्यामार्फत त्या विधवेला समजावण्याचा अखेरचा प्रयत्न केला.
परंतु आता कोणतीही शक्ती त्या विधवेला दृढ निश्चयापासून परत फिरवू शकण्यास असमर्थ ठरणार असल्याची सर स्लीमन यांची पक्की खात्री झाली होती. सर स्लीमन यांनी प्रतिष्ठित मंडळींना आणि तिच्यासोबत असलेल्या नातेवाईकांना जवळ बोलावून त्यांना आवाहन केलं. या गंभीर परिस्थितीवर त्यांच्याजवळ एक तोडगा आहे. सर्वांनी त्यांना सहकार्य करावं अशा आग्रहाची मागणीही त्यांनी केली. कोणत्याही रूपाने का होईना पण परिस्थितीवर तोडगा निघावा असं प्रत्येकालाच वाटत होतं. परिस्थिती आपल्याला अनुकूल आहे असं दिसून येताच सर स्लीमन यांनी सांगितलं, मी या विधवा महिलेला सती जाण्यासाठी आडकाठी करणार नाही. तिची इच्छा असल्यास ती तसे करू शकेल. मात्र तिच्या या कार्यामध्ये तुमच्यापैकी कोणतीही तिला मदत करणार नाही. तसे झाल्यास मी त्यांच्याविरुद्ध योग्य ती कारवाई करीन. आणि झाले. सर स्लीमनचे हे बोल जमावाने वरच्यावर उचलले. सर्वांनी त्यास संमती दिली. एक वेगळंच वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालं. तोडग्यास मान्यता देणाऱ्या काही प्रमुखांचे जबाब नोंदवण्याचे कार्य दुपारपर्यंत पूर्ण झालं. त्या विधवेला जेव्हा हा निर्णय सांगण्यात आला तेव्हा तिच्या चेहऱ्यावर समाधानाची छटा दिसून आली. ती सावरत सावरत उठून बसली. सूर्याला नमस्कार करून प्रार्थना केली. सर्व शक्ती एकवटून ती उठली. मंदपणे पावले टाकी ती सरणाकडे निघाली. उमेदसिंग उपाध्येची चिता 5 दिवस सतत प्रज्वलित ठेवण्याचं कार्य तिच्या दर्शनासाठी आलेल्या लोकांनी केलं होतं. संपूर्ण जमाव त्या ठिकाणापासून दूर उभा राहून सारे पाहत होता. कुणी जयघोष करीत नव्हता की कुणी हात पायसुद्धा हलवित नव्हता. आपला हात चुकून जरी त्या दिशेला गेला तरी उगाच संशयाला जागा नको म्हणून श्वास रोखून प्रत्येकजण ही घटना पाहत होता. सर स्लीमन आणि त्यांचा फौजफाटा यांनी पूर्णपणे परिस्थितीवर नियंत्रण ठेवून सारं कसं शांतपणे पार पडेल याची दक्षता घेतली होती. ती अग्नीजवळ आली. क्षणभर थांबून त्या अग्नीला नमस्कार केला तिने. सरणाभोवती एक फेरी मारली. पुन्हा थांबून हातातील फुले आणि नारळ अग्नीमध्ये टाकून नमस्कार केला. सूर्याला नमस्कार करून प्रार्थना केली. बाजूलाच पडलेली अग्निकाष्ठे तिने आत सारली आणि एखाद्याने हळूवारपणे जाऊन सावरून एखाद्या पवित्र ठिकाणी बसण्यास जावे त्याप्रमाणे तिने त्या अग्निकुंडात प्रवेश केला आणि सावरून बसली. जीव वाचवण्यासाठी तिने कोणताही प्रतिकार केला नाही. यानंतरचे कार्य अग्निदेवतेने चोखपणे बजावले. एक श्वास हवेला मिळाला होता. एक आत्मा परमात्म्याशी एकरूप झाला होता. एक नश्वर देह पंचतत्वामध्ये विलीन झाला होता. एक गंभीर समस्या कोणत्याही गंभीर समस्येशिवाय सुटली होती. हळूहळू तेथील गर्दी ओसरत गेली. गेले 5 दिवस आणि रात्र तिच्या समवेत बसलेली तिची मुले व माणसे आपापल्या घरी निघून गेली. सांजवेळी मावळत्या सूर्याच्या साक्षीने जेव्हा ती चिता शमली त्यावेळी सर स्लीमन आणि त्यांचे साथीदार तेवढेच तिथे उरले होते. नर्मदा माता दगडगोट्यांना कुशीत घेऊन काठावरील पिकांना अंगाई गीत ऐकवीत लाल वाळूच्या बिछाण्यावर सोनेरी किरणे पांघरून आपल्या नियोजित स्थळी चालली होती. त्याचवेळी मेजर जनरल सर स्लीमन हे सुद्धा आपल्या फौजपाट्यासह निजधामाकडे परतत होते. या ऐतिहासिक घटनेचे पडसाद केवळ जबलपूर जिल्हा किंवा मध्य आणि वराड प्रांतापुरतेच मर्यादित राहिले नव्हते, तर हिंदुस्थानातील ईस्ट इंडिया कंपनीचे मुख्यालय असलेल्या कलकत्त्याच्या गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेटिंगच्या गादीपर्यंत जाऊन थडकले. लॉर्ड बेटिंगने बोर्ड ऑफ डायरेक्टरची खास सभा बोलावून त्यामध्ये अभूतपूर्व अशा घटनेची चर्चा केली. पुढच्याच महिन्यात म्हणजे डिसेंबर 1929 कायदा क्रमांक 17 प्रमाणे सतीबंदीचा कायदा मंजूर होऊन त्याचा अंमल हिंदुस्थानभर सुरू झाला. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.